सबस्क्राईब करा महानुभाव प्रतितीपंथ चॅनलला व बेल बटन अवश्य दाबा लेटेस्ट नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी। दंडवत प्रणाम। जय श्री कृष्ण। लीळा चरित्राच्या आजच्या या सत्रामध्ये आपण बरेच काही चरित्र पाहणार आहोत, ज्यामध्ये यात्रा हाटी ग्राहिक वेखू स्वीकारू स्वामी एका ग्राहकाचा वेश स्वीकार करतात आणि बाजारपेठेमध्ये फिरतात आणि सर्व बाजारपेठेला संबंध देतात। देवता यात्रा आकर्षणी सर्व व्यवस्था कथन। स्वामी म्हणतात की आम्ही सर्व व्यवस्था पाहणारे आहोत, आम्ही कधीही अव्यवस्था करत नाहीत। काय प्रसंग होता ज्यावर देव असं निरूपण करतात हेही तुम्हाला पाहायला मिळणार आहे। तिसरे चरित्र आहे महात्म्या दिवाळी सणू करवणे। स्वामींनी दिवाळी सण करायला लावला महात्म्यांना। सन्निधानामध्ये जे भक्त होते त्यांचाही देवाने चांगला सण करवलेला आहे। पास निरोपणे। स्वामी या जीवाला कसे पास लागलेले आहेत त्या संदर्भात निरूपण करतात। ही सुंदर लीळा आहे आणि आजच्या सत्रातील अत्यंत महत्वपूर्ण असणारी लीळा म्हणजे पद्मनाभी भेटी कथनीय प्रशंसा। आपल्या सर्वांना माहितीच आहे, आपण सर्वजण म्हणतो, आपण सर्वजण ऐकतो की कुठेही गेला असताना आपण स्थान असेल मध्ये तर स्थानाला डावलं नाही पाहिजे। कोणता आश्रम असेल तर त्या आश्रमाला डावलं नाही पाहिजे, त्यांच्या इथे जाऊन सर्वांना दंडवत तरी किमान करून आला पाहिजे आपण। त्याचबरोबर तुम्हाला एक महत्वपूर्ण आणि आश्चर्याची गोष्ट एक अशी कळणार आहे की फक्त वासनिकांनीच असं करावं असं नाही, तर जे साधू मंडळी आहेत, जे संन्यासी आहेत, अनुसरलेले आहेत, संत आहेत, महंत आहेत, जे काही आहेत, या सर्वांनी पण वासनिकांची भेट घेतल्याशिवाय समोर जाऊ नये असं स्पष्ट निरूपण देव इथे करत आहेत। खूप महत्वपूर्ण चरित्र आहे, कारण या चरित्रामध्ये देव सांगतात की साधू संतांनी पण वासनिकांना भेटल्याशिवाय समोर जाऊ नये। हे आपल्याला या चरित्रातून समजणार आहे आणि म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। अत्यंत महत्वपूर्ण अशी शिकवण आपल्याला इथे मिळणार आहे। नेहमीच्याच प्रमाणे तुम्हाला हे आजचं ज्ञानसत्र नक्कीच आवडणार आहे आणि त्यामुळे लगेचच्या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल। तर जास्त उशीर न करता चला तर आज काही नवीन ज्ञानार्जन करूया। दंडवत हो। मी ईश्वरदास महानुभाव सर्वांचं स्वागत करतो आपल्या महानुभाव प्रतितीपंथ या युट्यूब चॅनलमध्ये। आजच्या या ज्ञानसत्रातील लीळा क्रमांक आहे लीळा चरित्र उत्तरार्ध, लीळा क्रमांक 233। यात्रा हाटी ग्राहिक वेखू स्वीकारू। एकुदी गोसावियांसी उदयाचा पूजावसरू झाला। एके दिवशी स्वामींचा पूजावसर झालेला आहे सकाळचा। गोसावियांसी सकाळी आरोगण झाली। स्वामींना सकाळी आरोगणा झालेली आहे। गुळा झाला, विडा झाला, विडा पण झाला। मग गोसावी अंगी टोपरे केले, मग स्वामींनी अंगी टोपरे घातलं। गोसावी ग्राहिक वेखू स्वीकारिला। स्वामींनी ग्राहकाचा वेश स्वीकार केलेला आहे। भटोबासांचा हाती पुडवाटोवा। गोसावी पव्हे आणतू बिजे केले। स्वामींनी भटोबासांच्या हातामध्ये पुडवाटोवा दिलेला आहे आणि स्वामी पव्ह्यामध्ये गेलेले आहेत, जिथे माणसं जमलेली होती तिथे गेले। हाटवटिये बिजे केले, बाजारपेठेमध्ये गेले देव। गोसावी दुसियाचिया पसारिया बिजे केले। जे कपड्याचे व्यापारी होते त्यांनी दुसं टाकलेलं होतं, त्यांचा तंबू ठोकला होता, तिथे पसारा टाकलेला होता आणि त्यांच्या दुकानामध्ये देव गेलेले आहेत। मागच्या वाक्यामध्ये भटोबासांचा हाती पुडवाटोवा असं वाक्य आलेलं आहे आणि मी सरळ सांगून दिलं की स्वामींनी भटोबासांच्या हातात पुडवाटोवा दिलेला आहे। तर हे पुडवाटोवा म्हणजे काय नेमकं? काल परवाच्याच व्हिडिओमध्ये मी याचा अर्थ सांगितलेला आहे, कालच्याच व्हिडिओमध्ये अर्थ सांगितलेला आहे पुडवाटोवाचा। तर पुडवाटोवा म्हणजे काय नेमकं हा प्रश्न आहे, याचं उत्तर तुम्ही लवकरात लवकर खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा। याजी म्हणून गोसाव्यासी आसन घालिती। ते जे व्यापारी आहेत ते स्वामींना म्हणतात याजी आणि बसायला आसन टाकतात। गोसावी आसनी उपविष्ट होती। स्वामी बसायचे आसनावर। गोसावियांसी विडा ओळगविती। स्वामींना ते विडा द्यायचे। गोसावी धारण चर्चिती। स्वामी धारणाविषयी चर्चा करायचे। म्हणजेच काय, मोल काय आहे या कपड्याचं, त्या कपड्याचं, या वस्तूचं काय मोल आहे, याची काय किंमत आहे, अशी चर्चा करायची। गोसावी हातासन करीती। हातासन करतात स्वामी। हातासन कशाला म्हणतात? जे म्हशीचे, बैलाचे, गायीचे बाजार असतात मोठे मोठे,
त्या बाजारामध्ये हातासन करतात लोक. म्हणजे व्यवहार किती रुपयामध्ये झाला, गाय किती रुपयामध्ये खरेदी केलेली आहे हे समजू नये पुढल्याला, म्हणून काय करतात लोक, हातासन करत असतात. जो व्यापारी आहे तो काय करतो, स्वतःच्या हातावर कपडा टाकतो आणि ज्याला घ्यायचा आहे, जो ग्राहक आहे तो काय करतो, त्या कपड्याच्या आतमध्ये हात घालतो आणि मग त्या कपड्याखाली यांची किंमत ठरते. हा व्यापारी समजा 5 बोटं दाखवेल, समजा 50,000ला गाय, किंवा जुन्या काळामध्ये 50,000 तर सोडून द्या, स्वस्तात गायी भेटायच्या, तर समजा आपण 5,000 धरूया. तर मग हातासन काय करायचे, समजा 5,000ची गाय आहे, एखादी कारवड आहे, तर दोघांचे हात कपड्याखाली आहेत, कोणालाच दिसत नाही कपड्याखाली काय चालू आहे यांचं, हात कपड्याखाली आहेत. 5 बोटं दाखवले व्यापाराने. हा पुढचा जो व्यक्ती आहे ग्राहक, तो ग्राहक काय करतो, 2 बोटं कमी करतो, म्हणतो की 3,000 आम्हाला ही कारवड देऊन टाका, जी काय असेल, गाय असेल कारवड असेल. मग व्यापारी काय म्हणतो, नाही 3,000 होत नाही. मग व्यापारी काय करतो, 1 बोट जास्तीचं काढतो, म्हणतो 4,000 करून टाका फायनल. तर याला हातासन बोलतात. व्यवहार काय झाला बाहेरच्या लोकांना समजू नये, तर त्या प्रकारचा हातासन इथे स्वामींनी केलेला आहे. गोसावी अवघेची घेती ऐसे दिसती, स्वामी सर्वच काही घेऊन जातील असं त्या व्यापाऱ्याला वाटायचं. मग बीजे करुणी आणि काठाई ग्राहिक करीती. मग स्वामी पुन्हा दुसऱ्या ठिकाणी जायचे, तिथं जाऊन पुन्हा बसायचे. मग आणि कठाई करीती पुन्हा दुसऱ्या दुकानात जायचे आणि गोसावी बीजे करीती पुन्हा देऊन निघून जायचे. कापुरू कस्तुरी सडक चवर पाटाऊ मोतिये ऊच नीच सकळे दिसू मावळे तवावघ्या हाटा सबंधू दिधला. कुठे कुठे जायचे स्वामी, जिथे कापूर कस्तुरीचे दुकान आहेत, जिथे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे साहित्य ठेवलेले आहेत, अशा या सर्व दुकानामध्ये देव जायचे. जिथे सडक आहे, सडक म्हणजे काय, विशिष्ट प्रकारचं वस्त्र, त्याही विशिष्ट अशा दुकानामध्ये देव जायचे. आणि जिथे चवर म्हणजे चवऱ्या ठेवलेल्या आहेत विकण्यासाठी, त्या दुकानामध्ये पण जायचे. पाटाऊ म्हणजे जिथे रेशमी वस्त्र आहेत विकण्यासाठी, तिथे पण देव जायचे. ज्या दुकानामध्ये मोती आहे म्हणजे मोती ठेवलेले आहेत विकण्यासाठी, त्या दुकानामध्ये पण जायचे. आणि तिथे जाऊन फक्त मोलभाव करायचे, निघून यायचे, मोलभाव करायचे, निघून यायचे. खरेदी काहीच करत नाहीत देव. ऊच नीच सकळे, जे काही ऊच दुकान आहेत, नीच आहेत म्हणजे जे सोन्याची दुकान आहेत, मोत्याची दुकान आहेत, ते ऊच दुकान झाले. नीच म्हणजे कशी दुकानं, जे लहान दुकान आहेत, जिथे सुती वस्त्र मिळतात, हे अशी छोटी दुकानं. तर छोटं दुकान असो की मोठं दुकान असो, देव प्रत्येक ठिकाणी जाऊन आले आणि संध्याकाळ होईपर्यंत देव तिथंच होते. अशा प्रकारे सर्व त्या बाजारपेठेमध्ये प्रत्येक दुकानामध्ये जाऊन स्वामींनी तिथे संबंध दिलेला आहे आणि या सर्व लोकांना संबंधदानाचं फळ दिलेलं आहे. अशी लीळा देवाने केली आणि या सर्व बाजारपेठेतील लोकांना आनंद दिलेला आहे. कसा आनंद दिला, संबंध फळ दिलं म्हणजे काय, संबंध दिला म्हणजे 1000 वर्षाचं आयुष्य त्या व्यक्तीला मिळत असते भोगभूमीमध्ये. नाहीतर असं आयुष्य नाही, कर्मभूमीमध्ये जे लोक जन्माला आलीत, अक्षरशः सर्व आयुष्य त्यांचं दुःखामध्ये जाते. जर कोणी कोणाला विचारलं काय चाललं, बरं आहे का, सर्वजण म्हणतात खुशाल आहोत, आनंद आहे म्हणतात. खरंच आनंदित आहे का कोणी? नाटक चालू आहे फक्त. एका कवीने म्हटलेलं आहे, हे जे जग आहे हे एक रंगमंच आहे. प्रत्येक व्यक्ती येऊन इथे आपलं आपलं पात्र निभवत आहे. सर्व नाटक चालू आहे, कोणी कोणाला ओळखत नाही. फक्त जसं रंगमंचावर आर्टिस्ट लोक काम करतात, नाटकामध्ये जे कलाकार आहेत ते काम करतात, वेगळ्या वेगळ्या वेशभूषेमध्ये येतात, वेगळे वेगळे पात्र निभवतात आणि नाटक संपलं की संपला विषय. ते पात्रही संपून जाते, नाटकही संपून जाते. त्याप्रमाणे हे जे जग आहे ते एक रंगमंच आहे आणि या रंगमंचावर प्रत्येक व्यक्ती हे आपलं आपलं पात्र निभवत आहे. जे काही त्याचं पात्र आहे, की विशिष्ट माणसाचा विशिष्ट मुलगा, की विशिष्ट माणसाचा हा व्यक्ती मुलगा आहे, विशिष्ट माणसाचा हा व्यक्ती भाऊ आहे, बस हे पात्र निभवणं चालू आहेत. की अमक्याचा मी मुलगा आहे, बस याचाच मोठेपणा, की अरे मी अमक्याचा मुलगा आहे, तू मला असं बोलतोस. चालू आहे काहीतरी पात्र चालवणं. रंगमंच आहे हे जग म्हणजे. काही वर्ष 25, 30, 60, 70 वर्ष, 100 वर्ष यावर तर कोण जातच नाही. 100 वर्ष जाणे म्हणजेच खूप झाले. हे 60-70 वर्षापर्यंत हे पात्र निभवायचे आणि एके दिवशी जनावर मरतात तसं मरून जायचं.
मनुष्य जन्मातून फायदा काय होतोय? काहीच नाही. जर अध्यात्म नाही समजलं, अध्यात्माचं आपण आचरण नाही केलं, तर आपण पण या रंगमंचावरचे एक बाहुले म्हणून आपण इथे काम केलेलं आहे, पात्र निभवलेलं आहे आणि आपण एके दिवशी मरून गेलेलो आहोत असं होऊन जाईल. मनुष्य जन्माची वेगळीकताच ही आहे की या मनुष्य जन्मामध्ये आपल्याला अध्यात्म प्राप्त झालेला आहे आणि अध्यात्म जर आपण वजा केलं मनुष्य जीवनामधून तर फक्त एक नाटकच उरते आपलं. बाकी सत्य परिस्थिती, वस्तुस्थिती काही एक उरत नाही. एका कवीने म्हटलेलं आहे, जग हे बंदीशाळा. खरंच बंदीशाळाच आहे हे जग. सर्वजण बंधनात आहेत. कसे बंधनात आहेत हे पण समोर आपल्याला समजणारच आहे, ते पण चरित्र आपण पाहणारच आहोत. परंतु हे लक्षात असू द्या, जग हे बंदीशाळा. आणि तुम्हाला हे जर काव्य ऐकायचं असेल तर गुगलवर सर्च करा, यूट्यूबवर सर्च करा, जग हे बंदीशाळा. खूप सारं काही घेण्यासारखं आहे या काव्यामधून. हे काव्य, हे जे गीत आहे एका चित्रपटातील आहे, जगाच्या पाठीवर असं त्या चित्रपटाचं नाव आहे. ब्लॅक अँड व्हाईट आहे, कदाचित तुम्हाला तो चित्रपट पूर्ण पाहायला मिळणारही नाही, परंतु गीत खूप सुंदर आहेत त्या चित्रपटामधले. उद्धवा अजब तुझे सरकार, इथे फुलांना मरण जन्मता, दगडाला पण चिरंजीविता. हे काव्य आहे, खूप सुंदर काव्य आहे. हेही काव्य कधी ऐकत जा, मुलांना ऐकवत जा. या काव्यामधून बरंच काही शिकण्यासारखं आहे आपल्याला. हेही चित्रपटातील गीतच आहे, जग हे बंदीशाळा. आणि जगाच्या पाठीवर या चित्रपटातीलच हे एक गीत आहे. तर ऐका दोन्हीही गीत ध्यान देऊन. हे गीत डाउनलोड करा आणि एकदम शांततेने हेडफोन लावून एकदम योगिक श्वसन करत असताना हे गीत ऐका. बरंच काही तुम्हाला या गीतामधून समजून जाईल. तर अशा प्रकारे इथे स्वामींनी एक सुंदर अशी लीळा केलेली आहे या जीवांना आनंद देण्यासाठी. 1000 वर्षाचं भोगभूमीचं आयुष्य दिलेलं आहे देवाने. नाहीतर आपण बघतोच या कर्मभूमीमध्ये काय आहे, सर्व नाटकं चालू आहेत. प्रत्येकाचं नाटक आहे. या नाटकामधलं प्रत्येक व्यक्ती एक पात्र वठवत आहे. आणि या मनुष्य जन्माची सार्थकता तुम्हाला करून घ्यायची असेल तर तुम्ही अध्यात्मामध्ये अग्रेसर व्हा, तरच तुम्हाला या मनुष्य जन्माचं फळ जे आहे ईश्वर प्राप्ती ते मिळू शकेल. स्वामींनी जर एखाद्या जीवाला एकदा संबंध दिला, हाताला हात लावला किंवा त्याच्या डोक्यावर हात ठेवला, एखाद्याच्या पाठीवर हात ठेवला, तर त्या व्यक्तीला संबंध झाला देवाचा. आणि म्हणून परमेश्वर त्या व्यक्तीला भोगभूमीमध्ये 1000 वर्षाचं आयुष्य, अष्टभोग परिपूर्ण असं जीवन देतात. बघा किती मायपोट आहे परमेश्वराचं. आणि 2दा जर संबंध दिला तर 10,000 वर्षाचं आयुष्य देतात देव. भोगभूमीमध्ये अष्टभोग परिपूर्ण जीवन जगता येते या जीवाला. आता तुम्हाला असं वाटेल भोगभूमीमध्ये तर कोणी 1000 वर्षाचं दिसत नाही, 10,000 वर्षाचं दिसत नाही, मग कसं काय संबंध देतात देव आणि कसं काय 1000 वर्षाचं आयुष्य म्हणता तुम्ही? ही भोगभूमी जी म्हणत आहे मी, ती भोगभूमी जे मेरू पर्वत आहे त्याच्या पायथ्याला आहे, अदृश्य रूपात आहे. तिथे या जीवाला सर्व हे सुखफळ जे आहे ते देव देत असतात. मग आता प्रश्न असा पडतो, एकदा जर संबंध दिला तर 1000 वर्षाचं आयुष्य, 2दा जर संबंध दिला परमेश्वराने त्याच जीवाला तर 10,000 वर्षाचं आयुष्य, मग आता 3ऱ्यांदा संबंध दिला तर 1,00,000 वर्षाचं आयुष्य होत असेल. तर तसं नाही होत. 3ऱ्यांदा संबंध देवाने किंवा दीर्घ काळापर्यंत देव त्याच्या पाठीवर हात ठेवून बसलेले आहेत, घंटाभर 2 घंटा, तर त्याला काय होणार? तर त्याला तेवढंच आयुष्य भेटणार, 10,000 वर्षाचं आयुष्य भेटणार, परंतु त्यामध्ये भरपूर असं सुख देणार देव त्याला. जे काही पहिलं सुख भेटणार होतं त्याच्या 10 पट 100 पट त्याला सुख त्यामध्ये भेटणार. असा फरक आहे. उत्तरार्ध लीळा क्रमांक 234. देवता यात्रा अकर्खणी सर्व व्यवस्था कथन. देवता यात्रा अकर्खणी काय प्रकार आहे नेमका समोर पाहूया. एकुदी गोसावी यांसी उदयाचा पूजा सुरू झाल्यानंतर एक गोसावी विहरणा बीजे केले. एके दिवशी स्वामींचा सकाळचा पूजावसर झालेला आहे आणि स्वामी विहरणाला गेलेले आहेत. नदीची पश्चिमेली घाटी, नदीच्या पश्चिम दिशेला जो घाट होता तिथे देव गेलेले आहेत. देवळा पुढा गोसावी असे आसन झाले. नदीच्या पश्चिम घाटावर जे मंदिर होतं त्या मंदिराच्या समोर देव बसलेले आहेत. तो महाळसी पोहा पारा आला असे, अपार पोहा आलेला आहे. म्हणजेच तिथे जणू काही यात्राच भरलेली आहे. त्या महाळसीच्या मंदिराच्या समोर यात्रा थोडी भरली असे, यात्रा खूप भरलेली आहे. गोसावी यात्रा ओळखली आणि बाईसाची वास पाहिली. स्वामींनी सर्व यात्रेकडे पाहिलं आणि मग बाईसाकडेही पाहतात देव. सर्वज्ञ म्हटले बाई येथोनी यात्रा मोहरी जाईल तरी मोहरेल. स्वामी म्हणतात बाई, आम्ही जर या यात्रेला जर वेध लावला
आमच्याकडे आकर्षून घेतलं तर ते यात्रा जी आहे ते सर्व आमच्याकडे आकर्षित होईल. परिमहाळसी थोटावली ठाकेल. परंतु आम्ही जर या यात्रेला आकर्षून घेतलं आमच्याकडे वेदशक्तीने, ही सर्व यात्रा जर आमच्याच समोर येऊन बसायला लागली तर या म्हाळसा देवीची उपेक्षा होऊन जाईल. परिमहाळसी थोटावली ठाकेल म्हणजे हिची उपेक्षा होऊन जाईल, हिचा अपमान होऊन जाईल की लोक आले तिच्या दर्शनाला पण आमच्याकडे येत आहेत. असं नको व्हायला. मोहरी जो का बाबा. बायसा म्हणतात काय होते देवा, मोहरून टाका. सर्व भक्तजण आपल्याकडे झाले पाहिजे. हे जे काही देवतेला आलेले आहेत ते सर्व आपलेच झाले पाहिजे. सर्वज्ञ म्हणतील बाई येथोनी जरी अव्यवस्था होवावी तरी व्यवस्था कोठोनी होवावी. स्वामी म्हणतात बाई आम्ही या सृष्टीचे चालक आहोत, मालक आहोत, आणि आम्ही जर अशी अव्यवस्था केली, त्या देवतेचा परिवार आहे आणि तिला आम्ही त्या देवतेचा परिवार आहे आणि त्या परिवाराला जर आम्ही बळजबरीच आमच्याकडे वेधून आणलं तर हे अव्यवस्था होऊन जाईल, व्यवस्था नाही. आणि जर आम्ही अव्यवस्था केली, आम्ही जर नीतिनियमाने नाही वागलो तरी व्यवस्था कुठून व्हावी, व्यवस्था कुठून होणार. काय समजते आपल्याला देवाच्या या वाक्यावरून? माणूस जेवढा मोठा असतो त्यावर तेवढ्या जबाबदाऱ्या जास्त असतात. माणूस जेवढा मोठा असतो त्याला तेवढं नीतिनियमाने वागावं लागते, सर्व नैतिक मूल्यांचं पालन करावं लागते. जेवढा मोठा माणूस असेल तेवढं त्या माणसाला सदाचाराने वागावं लागते, नीतिमूल्य जपावे लागतात. आणि जर मोठ्या माणसाने सर्व नीतिमूल्य सोडून दिले, सदाचार सोडून दिला, तर मग लहान माणसं कसे वागतील? लहान माणसं तर त्यांच्यापेक्षाही जास्त अनैतिक होतील, भ्रष्टाचारी होतील. आणि म्हणून देव म्हणतात आम्ही जर नीतीचं पालन नाही केलं, नियमांचं पालन नाही केलं तर मग कोण नियमाचं पालन करणार? आणि म्हणून आपल्या परिवारामध्ये जे कोणी ज्येष्ठ व्यक्ती आहे, श्रेष्ठ व्यक्ती आहे, त्यांनी व्यवस्थित नीतिनियमांचं पालन केलं, तो जर व्यक्ती सदाचाराने वागत असेल, कधीही घरी व्यसन करून येत नसेल किंवा मुलांसमोर तंबाखू खात नसेल, गुटखा पुडी खात नसेल, ब्रिस्टॉल सिगरेट ओढत नसेल, तरच त्या परिवारावर चांगले संस्कार होतील. नाहीतर तुमची मुलं तुम्हाला पाहून जास्त व्यसनी बनतील. बाप से बेटा सवाई, बापापेक्षा पण बेटा जास्त पुढे निघून जाईल मग. आणि बाप जर सदाचाराने वागत असेल तरी पण बाप से बेटा सवाई होईल बरं का. सदाचारामध्ये पण तुमचा मुलगा तुमच्याही पेक्षा चांगला निघेल. आणि जर भ्रष्टाचारी असाल तुम्ही, भ्रष्ट आचरण असेल तुमचं, मुलासमोरच तुम्ही तंबाखू चोळत आहात, मुलासमोरच दारू पिऊन येत आहात, घरी भांडणं करत आहात, तर मग मुलगा कसा होईल? बाप जर असा वागत आहे तर मग मुलगा तर त्याच्यापेक्षा पुढे निघून जाईल. तर ह्यासाठी स्वामींनी इथे जे आपल्याला सांगितलेलं आहे ते खूप महत्वपूर्ण आहे. स्वामी काय म्हणतात, बाई आम्ही सर्वात मोठे. आम्ही जर आमचे नीतिमूल्य सोडले तर या सृष्टीमध्ये नीतिमूल्य राहणारच नाही. आणि या सृष्टीमध्ये जर नीतिमूल्य टिकवायचे असतील तर आम्हाला त्याप्रमाणे चालावं लागणार आहे. नैतिक मूल्य आम्हालाच जपावे लागणार आहेत. तरच हे सृष्टीचा जो पसारा आहे तो व्यवस्थित चालेल. हे जे सृष्टीची राहटघटिका आहे ती व्यवस्थित चालेल. नाहीतर आम्ही जर भ्रष्टाचार केला तर सर्वच भ्रष्टाचार करतील. ही देवता त्या देवतेचे भक्त ओढेल. मोठी देवता आहे, मग ती मोठी देवता काय करेल? लहान देवतेचे भक्त ओढून घेईल. तर तसं चालणार नाही. आणि म्हणून आम्ही आमचे नीतिमूल्य सोडत नाही. आणि म्हणून तर हे सृष्टीचा पसारा व्यवस्थित चालू आहे. नाहीतर हे सृष्टीची राहटघटिका मोडायला काही वेळ लागणार नाही जर आम्ही नीतिमूल्य सोडले तर. हे खूप महत्वपूर्ण शिकवण आहे. चरित्र खूप छोटं आहे. हे किती ओळीचं चरित्र आहे? फक्त 6 ओळीचं चरित्र आहे. हे संपलं इथे चरित्र. परंतु शिकवण किती मोठी आहे. देवाने एका वाक्यामध्ये फार मोठी शिकवण दिलेली आहे. तर ह्या शिकवणी आपण अंमलात आणल्या पाहिजे. एकदाच कोणतीही गोष्ट घडत नसते. तुम्हाला काही व्यसनं असतील तर एकदाच सुटणार नाही, परंतु प्रयत्न तर करा. अहो साधा पाण्याचा थेंब जर फार उंचून पडत असेल, फार उंचून एखाद्या डोंगरावरून सतत थेंब 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 पाणी चालूच आहे खाली पडणे, किंवा एक छोटी धार आहे, ती छोटी धार सरळ खाली पडत आहे एकदम उंच ठिकाणावरून, खाली मोठा पाषाण आहे, ते पाण्याची धार त्या पाषाणाला तोडून टाकू शकते. कारण उंचावरून पडत आहे, सातत्याने पडत आहे, बारीक धार का असेना परंतु सातत्याने पडत आहे, तर खालची शिळा पण ते तोडू शकते. त्याप्रमाणे मला तुम्हाला एवढंच सांगायचं, जरी तुमचे व्यसन फार जुने असतील, प्रयत्न करा. जर छोटी पाण्याची धार जर एका पाषाणाला तोडू शकते, पाण्याचे थेंब जर एका ठिकाणी कंटिन्युअस पडत आहेत तर त्या पाषाणालाही छिद्र पाडू शकतात ते पाण्याचे थेंब. तर तुम्ही तर मनुष्य आहात, तुम्ही काय करू शकत नाही. तुम्ही फक्त हतबल होऊ नका तुमच्या व्यसनांसमोर. इच्छाशक्ती प्रबल ठेवा, तुम्ही काहीही करू शकता.
एक निर्जीव अशी पाण्याची धार जर एका शिळेला तोडू शकते, तर तुम्ही तर जीव आहात, तुम्ही काय करू नाही शकणार? तुम्ही तर मनुष्य आहात, तुम्ही काय एक करू शकणार नाही? तुम्ही सर्व करू शकता. फक्त इच्छाशक्ती ठेवा आणि मी हे करू शकतो असं मनामध्ये जिद्द बाळगा. तुम्ही सर्व काही करू शकता. उत्तरार्ध लीळा क्रमांक 235. महात्म्या दिवाळी सणू करवणे. महात्म्यांना स्वामींनी दिवाळी सण साजरा करायला लावलेला आहे. दिवाळीची अवसेची री दिसी रात्री बायसी गोसावी असी मर्दनादी धली. दिवाळीच्या अमावस्येच्या दुसऱ्या दिवशी बाईसांनी रात्रीच्या वेळेला देवाला मर्दना दिली, मादने दिलं, म्हणजेच उठणं लावून मालिश केली देवाची, आणि मादने म्हणजे आंघोळ घातली. मर्दना म्हणजे उठणं लावून मालिश आणि मादने म्हणजे आंघोळ. तर हे सर्व झालेलं आहे देवाचं. गोसावियासी वस्त्रे ओळगविली. स्वामींना वस्त्र दिले प्रावरण करण्यासाठी बाईसांनी. गोसावियासी चंदनाचा आडा रेखिला. स्वामींच्या भाळस्थळावर कपाळावर चंदनाचा आडा लावलेला आहे. पूजा झाली, पूजाही झाली. गोसावियासी बाहेरीली पट्टीशाळेवर आसन असे. स्वामींना बाहेरच्या पट्टीशाळेवर आसन होतं. मग गोसावियाच्या दर्शना गावीचे भक्तजन आले. गावातले भक्तजन स्वामींच्या दर्शनाला आले. कोणी पाटाऊ पासवडी, कोणी खळीची, कोणी मांजिठी, कोणी आवसी. कोणी पाटाऊ पासवडी, कोणी खळीची, कोणी मांजिठी, कोणी ओली सावले. नहाले टिळे तांबूळ ऐसे आले. दंडवते घातली श्रीचरणा लागले. चरित्रकार त्या भक्तजनांचं वर्णन करतात. कोणी भक्तजन असे होते जे रेशमी वस्त्राचे वस्त्र प्रावरण करून आले होते. कोणी खळीची. खळीची म्हणजे काय? आताच्या भाषेमध्ये सांगायला गेलं तर स्टार्च केलेला आहे कपड्याला. तुम्ही बघा नेते लोक कसे स्टार्च देतात कपड्याला, एकदम असे कडक कपडे वापरतात. सुती कपडे असतात आणि धुतल्यानंतर ते एकदमच नरम होऊन जातात, चोळामोळा. तर त्यासाठी हे काय करतात राजनीतिक लोक, राजकारणी लोक, त्या सुती कपड्याला स्टार्च करतात, खळ देतात. जुन्या भाषेमध्ये खळ म्हणतात, आताच्या भाषेमध्ये आपण स्टार्च म्हणतो. तर इथे खळीची वस्त्रे प्रावरण केलेली आहेत काही भक्तजनांनी. जे श्रीमंत होते ते रेशमाचे वस्त्र घालून आले. जे गरीब होते त्यांनी काय केलं, सुती वस्त्रच होते परंतु त्याला खळ दिलेली आहे, एकदम कडक कपडे घालून आलेले आहेत. कोणी लाल रंगाचे कपडे घातलेले आहेत, कोणी रेशमाचेच वस्त्र घातलेले आहेत परंतु भारीच्या रेशमाचं वस्त्र प्रावरण केलेलं आहे. कोणी हलक्या रेशमाचं वस्त्र प्रावरण केलेलं आहे. रेशमामध्ये पण फरक असतात क्वालिटीमध्ये. सर्वांनी आंघोळ केलेली होती, सर्वांनी टिळे लावलेले होते, तांबूळ घेतलेलं होतं आणि सर्वजण येऊन स्वामींच्या समोर बसतात, पाया पडतात, साष्टांग दंडवत घालतात आणि मग स्वामींची श्रीमूर्ती अवलोकन करत बसलेले आहेत. गोसावी आपल्या भक्तजना ते ओळखिले तवते पांढरे भुरके फाटकी पांघरुणे पांघुरले असती ऐसे देखिले. स्वामींना हे जे गावातले भक्तजन आलेले आहेत ते खूपच सुंदर दिसले, एकदम नवे कपडे घालून आलेले. आणि मग स्वामींना असं वाटते माझे भक्तजन कसे दिसत आहेत, माझ्या भक्ताकडे पाहूया. आणि म्हणून स्वामी भक्तजनाकडे पाहतात. तर भक्तजन कसे दिसतात, एकदम पांढरे भुरके पडलेले, डोक्याला तेल नाही, डोके असंच भुरकं भुरकं दिसत आहे, अंगावर फाटके कपडे, असं देवाला ते दिसले. आणि साहजिकच आहे, जसं एखाद्या आईला दिवाळीच्या दिवशी आपलं लेकरू जर असं दिसलं तर किती दुःख होईल. तसंच देवालाही थोडंसं मनामध्ये वाटलं की आपले भक्तजन असे बसलेले आहेत बिचारे, अंगावर चांगले कपडे नाही, फाटके कपडे आहेत, डोक्याला तेल नाही, अजून एकदम भुरकं भुरकं दिसत आहे. तर देवाला चांगलं नाही वाटलं ते. सर्वज्ञ म्हणितले स्वामी म्हणतात महात्मे आनंदाची दिवाळी कागा कराना. स्वामी म्हणतात भक्तजनांना, का हो आनंदाची दिवाळी तुम्ही पण साजरी करा ना. मग गोसावी आपले भक्तजन अवघे ओळखिले. मग स्वामींनी काय केलं, सर्व भक्तजनांना पुन्हा एका कृपादृष्टीने अवलोकन केलं आणि अवघे आनंदू संचरला. परमेश्वराने इथे संचारी आनंदाचं सुख दिलेलं आहे भक्तजनांना. परमेश्वराने इथे संचारी आनंदाचं सुख दिलेलं आहे भक्तजनांना. संचारी आनंद म्हणजे काय नेमकं, आता हाही प्रश्न पडेल तुम्हाला. संचारी आनंद म्हणजे सरळ स्वामींनी आनंदाचा संचार त्यांच्या अंतःकरणामध्ये केलेला आहे. बाकीचे आनंद कसे असतात बघा. दिवाळीच्या दिवशी लेकरांना नवे कपडे घालायला दिले, आनंदित झाले. दिवाळीच्या दिवशी लेकरांना चांगलं गोडधोड खायला दिलं, पुन्हा लेकरं आनंदित झाले. हे आनंदित होत आहेत लेकरं. यामागचं कारण काय, तर बाहेरून त्यांना काहीतरी मिळत आहे शरीरावर प्रावरण करण्यासाठी, किंवा जिभेला गोड लागेल, खारट आंबट तिखट त्यांना काय आवडते ते खायला मिळत आहे. तर असं काहीतरी खायला मिळत आहे इंद्रियांना स्वाद घेण्यासाठी आणि म्हणून हे आनंदित होत आहेत. परंतु संचारी आनंद म्हणजे काय, तर सरळ संचार केलेला आहे मध्ये.
देवाने काय त्यांना घालायला चांगले कपडे दिले नाही, खायला चांगलं गोडधोड दिलं नाही, परंतु आनंदाचा सरळ संचार केलेला आहे. याला म्हणतात संचारी आनंद. बाह्य वस्तूच्या माध्यमातून जो आनंद मिळत आहे त्याला संचारी आनंद नाही बोलत, ते बाह्य आनंद आहे. बाह्य वस्तू, आपल्याला कपडे भेटले, गोडधोड पदार्थ भेटले, काही आपल्याला बक्षीस मिळालं, काही गिफ्ट मिळालं, तर बाह्य काहीतरी पदार्थ आपल्याला मिळत आहेत आणि या बाह्य पदार्थांमुळे हा आनंद येत आहे. याला बाह्य आनंद म्हणतात. संचारी आनंद म्हणजे सरळ अंतःकरणामध्ये संचार केलेला आहे आनंदाचा, त्याला संचारी आनंद असं बोलतात. तर इथे स्वामींनी काय केलं? संचारी आनंद दिलेला आहे. जे खरे भक्त असतात त्या भक्ताला देव असं प्रिशियस गिफ्ट देत असतात, एकदम अनमोल असं बक्षीस देत असतात. इथे अनमोल बक्षीस दिलेलं आहे देवाने, संचारी आनंद दिलेला आहे. परमेश्वराचा संचारी आनंद भेटणे म्हणजे काय जोक आहे का? फार मोठी गोष्ट आहे. तर भक्तांमध्ये फरक असतो बघा. जसं एखादा नवस करत आहे भक्त आणि मग त्याला ती वस्तू मिळत आहे आणि मग तो भक्त आनंदित होत आहे, हा कमी दर्जाचा भक्त आहे, हलक्या दर्जाचा भक्त आहे. आणि जे खरे भक्त असतात, भटोबासासारखे, नाथोबासारखे, बाईसासारखे, जे म्हणतात फक्त की परमेश्वरा तू आम्हाला पाहिजे. इथे कोण्याही भक्ताने तक्रार केली नाही देवाच्या ठिकाणी की देवा हे बघा सर्व भक्तजन गावातले चांगले कपडे घालून आले, आता दिवाळी आलेली आहे, आम्हाला तुम्ही काहीच नियोजन लावलं नाही, दिवाळी सण येणार होता, तुम्हालाही माहिती होतं, मग तुम्ही आम्हाला पैसे द्यायला पाहिजे होते, तुम्ही आम्हाला काही गोडधोड पदार्थ आणण्यासाठी बाजारपेठेमधून त्याच्यासाठी पैसे द्यायला पाहिजे होते, हे सर्व तयारी तुम्ही करायला पाहिजे होती, तुम्ही भक्ताची काळजी घ्यायला पाहिजे होती. असा कोणताही भक्त देवापाशी म्हटला नाही. ना भटोबास म्हटले, ना नाथोबा म्हटले, ना मार्कंड म्हटले, ना बाईसा म्हटल्या, जे काही भक्तजन असतील देवाच्या सन्निधानामध्ये, कोणताही भक्त देवाला असा म्हटला नाही की तुम्ही आमचं नियोजन लावलं नाही सण साजरा करण्याचं. याला खरा भक्त म्हणतात. दिवाळी जरी आली आणि देवाने काही जरी नाही दिलं, कोरके जरी खायला दिले, आम्ही खुश आहोत, आम्हाला देव मिळालेला आहे, आम्हाला दुसरं काय पाहिजे, याला उत्तम दर्जाचा भक्त म्हणतात. आणि जे लोक नवस करतात, नवस पूर्ण नाही झाला की रुसून बसतात, ते या भक्तांपुढं फार खालच्या दर्जाचे भक्त ठरतात. ते मनामध्ये दुःख वाटून घेऊ नका की खालच्या दर्जाचे भक्त म्हणत आहे मी, परंतु सत्य परिस्थिती आहे ते मी तुम्हाला सांगत आहे. तुम्हाला ऐकायला चांगलं वाटेल, तुम्हीही खुश होऊन जाणार असं बोलण्यासाठी मी इथे बसलेलो नाही. जे सत्य परिस्थिती आहे ते मला तुम्हाला सांगायची आहे. तुम्हाला खुश करण्यासाठी, गप्पा मारण्यासाठी भरपूर जण पडलेले आहेत, परंतु खरं कोण बोलणार तुमच्यासोबत? खरं मी बोलणार आहे आणि जे सत्य परिस्थिती आहे मी ती तुम्हाला सांगणार आहे. मग तुम्हाला दुःख वाटो, खेद वाटो, जे वाटो ते वाटो, मला त्याच्याशी काही घेणे देणे नाही, परंतु कोणीतरी खरं बोललं पाहिजे. नाहीतर मग उगच तुम्हाला हरभऱ्याच्या झाडावर चढवणारे सर्व मिळतील आणि तुम्ही हरभऱ्याच्या झाडावर चढून बसणार आणि तुम्हाला खरं काय आहे ते कळणारच नाही, तर मग मनुष्य जीवनामध्ये येऊन काय फायदा झाला तुम्हाला? आणि म्हणून सत्य परिस्थिती जे काही आहे ते मी तुम्हाला सांगत असतो. माझे शब्द तुम्हाला तिखट वाटले, वाईट वाटले, पटले नाही तर माझे शब्द सोडून द्या, असं समजून घ्या की मी बोललोच नाही काही. आणि जर पटले तर घ्या आणि तुमची क्वालिटी सुधारण्याचा प्रयत्न करा. तुमचा जो दर्जा आहे, तुम्ही नवस करणारे जरी असाल तरी पण तुमचा दर्जा सुधारवण्याचा प्रयत्न करा. या जगामध्ये कोणीही सर्व गुण संपन्न नाही. प्रत्येकाच्या ठिकाणी काहीतरी डिफेक्ट असतोच, काहीतरी खराबी असतेच. हे जे काही आपण मोठ्या मोठ्या कंपन्या बघतो, गुगल कंपनी आहे एवढी मोठी, आज जगाच्या पाठीवरचं सर्वात मोठं सर्च इंजिन आहे, परंतु जसा काळ लोटत जाईल तसं हे कंपनी अपडेट करत असते. मग यूट्यूब असेल, गुगल मॅप असेल, गुगल ड्राईव्ह असेल, गुगल मीट असेल, जे काही त्यांचे प्रोडक्ट आहेत यामध्ये ती कंपनी वरच्यावर अपडेट करत असते. अपडेट करणं म्हणजे काय? सुधारणा करणे स्वतःमध्ये. तर तुम्ही विचार करा, एवढ्या मोठ्या कंपन्या आहेत, ते आज अरबो खरबोच्या त्यांच्या जायजाती आहेत, परंतु त्यांच्यामध्ये पण काही दोष आहेतच, पुन्हा 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 सुधारणा करतच आहेत. तर तुम्ही विचार करा, आपण तर फार लहान माणसं आहोत, आपल्यामध्ये पण काहीतरी वाईट गोष्टी असतीलच. सुधारणा करणं आपलं काम आहे. स्वतःला अपडेट करत जा दररोज. इथे माझं हे चुकलं, पुन्हा अशी चूक होता कामा नाही. जे काही तुम्हाला अनुभव मिळतात, ज्याच्यामध्ये तुम्ही पस्तावता, असं समजू नका की माझी मेहनत वाया गेली. त्या पस्तावण्यामागे फार मोठा तुमचा फायदाही झालेला आहे, हे लक्षात ठेवत जा. कारण ती चूक तुम्ही केली, तुम्ही पस्तावले, आता अशी एक शिकवण भेटलेली आहे तुम्हाला की पुन्हा ते तुम्ही कधी चूक करणार नाहीत. हा अनुभव तुम्हाला तिथून मिळालेला आहे. त्यामुळे खचून न जाता पुन्हा पुन्हा तुम्ही अपडेट होत राहा, सुधारणा करत जा स्वतःमध्ये. मरणाच्या अखेरच्या क्षणापर्यंत माणसाने अपडेटेडच राहिलं पाहिजे. असे बरेच काही विद्वान पंडित आपल्या महानुभाव पंथामध्ये होऊन गेले,
मरणाच्या क्षणापर्यंत ईश्वराचं स्मरण करत राहिले. ईश्वराचं स्मरण करणे पण एक प्रकारचं स्वतःला अपडेट करणंच आहे. जसं जसं तुम्ही ईश्वराचं स्मरण करत आहात तसं तसं तुमचे पाप क्षालन होत चाललेले आहेत, पाप नासत चाललेले आहेत, म्हणजेच तुम्ही अपडेट होत चाललेला आहात. आपल्या मागे तर खूप डोंगराच्या डोंगर आहेत पापाचे, आपण ते जोडून ठेवलेले आहेत. तर याचं क्षालन करणं हे आपलंच काम आहे. आपण जर कपडे खराब करून ठेवलेले आहेत तर ते धुणं पण आपल्यालाच धुवावं लागणार आहे ना. तर त्यासाठी ईश्वराचं स्मरण करत जा, तरच मनुष्य जन्मामध्ये येऊन आपला फायदा आहे. तर खरा भक्त कोणाला म्हणतात? इथे बघा या चरित्रामध्ये कोण्याही भक्ताने देवाला तक्रार केली नाही की देवा दिवाळी सण आला एवढा सोन्यासारखा, अहो धोतर कपडे जाऊ द्या आम्हाला घेणं, एक उपरणं पण घेतलं नाही तुम्ही आम्हाला, अजून तुम्ही घ्यायला पाहिजे की नाही. आम्ही तुमच्या सन्निधानामध्ये असतो, आम्ही तुमचे भक्त आहोत, आम्ही तुमचा शिष्य परिवार आहोत. मग शिष्य परिवाराची गरज गुरुने पुरवायची नाही तर कोणी पुरवायची? तुम्ही करायलाच पाहिजे होतं हे. तुम्ही का बरं असं केलं? बघा हे सर्व गावकरी लोक चांगले कपडे घालून आले आणि आम्हाला मात्र जुने कपडे, हे आम्हाला काही पटलं नाही तुमचं, असं कोणीही भक्त म्हटला नाही. आणि त्यामुळेच देवाने पण ओळखलं की हे माझे खरे भक्त आहेत आणि देवाने संचारी आनंद दिलेला आहे इथे सर्व भक्तजनांना. मग गावीचे भक्तजन आपल्याकडे पाहती आणि तयाकडे पाहती, तो आपण ते सोच्या देखती, तया ते थोरा देखती, ऐसी वाढू वेळ स्थिती भोगिली. आणि जसा आनंदाचा संचार स्वामींनी केलेला आहे भक्तजनांमध्ये, आणि तसाच एक वेगळा प्रकार घडला इथे. काय घडलं? हे जे महाजन होते घरून रेशमी कपडे घालून आले होते, त्यांच्या अंगावर एकदम रेशमी वस्त्र होते तलमाशे, ते भक्तजनाकडे पाहायला लागलेले आहेत आणि भक्त एकदम आनंदित झालेले आहेत. चेहऱ्यावर काही वेगळेच आनंदाचे भाव उमटत आहेत. त्यांच्याकडे पाहिल्यानंतर हे महाजन लोक जे आहेत त्यांना असं वाटत होतं की हे आमच्यापेक्षा श्रेष्ठ आहेत, आम्ही तर यांच्या पुढे काहीच नाही. एक भक्तजनाच्या चेहऱ्यावर एक वेगळंच तेज भक्तजनांच्या चेहऱ्यावर होतं, एक वेगळाच आनंदाचा भाव त्यांच्या चेहऱ्यावर उमटलेला होता. आणि हे भक्तजन जे आहेत गावातले, हे म्हणत आहेत की आमच्यापेक्षा तर श्रेष्ठ हे भक्तजन आहेत, आम्ही तर यांच्या पुढे लहानच आहोत. अशी बरेच वेळ या स्वामींच्या सन्निधानातील भक्तजनांनी स्थिती भोगली, आनंद भोगलेला आहे. स्थिती कशाला म्हणतात समजलं का? मी जो पूर्वी अर्थ सांगितला संचारी आनंदाचा, तोच अर्थ आहे इथे स्थितीचा. स्थिती भोगली म्हणजेच तसा संचारी आनंद झालेला होता तो त्यांनी भोगलेला आहे. सर्वज्ञ म्हणितले वानर्या तुम्हासी काही म्हणी असे गा. स्वामी म्हणतात वानर्या तुम्हाला काहीतरी काम आहे, बरं जा तुम्ही. जी जी मग भटासी आठवले. भटवास म्हणतात हो अगदी बरोबर, मला काम आहे, मला जायचं आहे, आणि लगेच ते निघतात. मग देगावा वस्त्रे आणू जावे असे. भटोबास म्हणतात मला देगावला वस्त्र आणण्यासाठी जायचं आहे. मग अवघ्याची या स्थिती भंगेली, सर्वांच्या स्थित्या भंगल्या. मग भट्ट दंडवते घालून देगावा निघाले. मग भटोबा स्वामींना दंडवत घालतात आणि देगावला निघतात. मग निघता सर्वज्ञ म्हणितले. मग निघताना स्वामी म्हणतात वानर्या तुम्हा मार्गी कवनी भेटेल तरी संभा खिजे हो. स्वामी म्हणतात भटोबासांना रस्त्याने तुम्हाला जर कोणी भेटलं तर संभा खिजे हो, म्हणजे त्याच्यासोबत संभाषण करा, बोला त्याला. हो काजी मग निघाले. मग भटोबास इथून निघून जातात. उत्तरार्ध लीळा क्रमांक 236 पास निरोपण. स्वामींनी पासाचं निरूपण केलं. कोण्या पाशामध्ये हे जनमानस जे आहे ते बंदिस्त झालेलं आहे हे स्वामी सांगतात. जग हे बंदीशाळा जे मी म्हटलो ते सविस्तरपणे स्वामी पण इथे सांगतात. गावीचे भक्तजन आले ते बैसलेची असती. जे गावातले भक्तजन आले होते ते तिथेच बसलेले आहेत. गोसावियांचे अरवणेसी उशिरू झाला. स्वामींना जेवायचं होतं परंतु भक्तजन तिथेच बसलेले आहेत गावातले. मग बाईसी म्हणितले बाबा आता यासी पाठवणी देई जोना. बाईसा म्हणतात बाबा जेवणाला उशीर झालेला आहे तुमच्या, यांना पाठवणी द्या, याला आता पाठवून द्या या सर्व भक्तजनांना. सर्वज्ञ म्हणितले बाई यासी जे पास लागले असती त्याची याते आपसयाची नेती. स्वामी म्हणतात बाई हे सर्व भक्तजन जे आहेत, हे भक्तजन ज्या पासामध्ये बांधलेले आहेत, ज्या पासामध्ये बंदिस्त आहेत, ते पाश जे आहेत तेच यांना बोलवण्यासाठी आता येतील. श्रीकराचा अनुकारू केला. स्वामींनी श्रीकराचा असा अनुकार केलेला आहे असं बोलताना. तो कोणाचे भावंड आले, कोणाचे लेकरू आले. लगेच स्वामी म्हणतात ना म्हणतात की कोणाचे भाऊ आले, कोणाचे लेकरं आले, कोणाचे नातोंड आले, कोणाचे नाता आले, कोणाचे नातोंड आले, कोणाचे नातवंड आले. बा चाल तू ते आया बोलाविले असे. मग ते येऊन म्हणतात लोक या भक्तजनांना की चला तुम्हाला घरी आईंनी बोलवलं. ऐसे अवघेची गेले. अशा प्रकारे सर्वजण घरी गेले.
मग गोसाव्यासी आरोगण झाली. अशा प्रकारे मग नंतर स्वामींना आरोगण झालेली आहे सर्व भक्तजन गेल्यानंतर. तर बघा कशी बंदीशाळा आहे, हे जग हे बंदीशाळा. मी म्हटलो स्वामींनी इथे सांगितलं की व्यक्ती जरी स्वतंत्रपणे कुठे बाहेर जात असेल, हिंडत असेल, स्वामींच्या दर्शनाला इथे भक्तजन आलेले आहेत, परंतु ते बंदीशाळेमध्ये अडकलेले आहेत. कोणती बंदीशाळा आहे? कोणते असे पाश आहेत त्यांना बांधलेले? तर ते आहेत घरच्यांचे पाश. आई असेल, वडील असेल, भाऊ असेल, बहीण असेल, पत्नी असेल, पती असेल, मुलं असतील, मुली असतील, नातवंड असतील, हे सर्व जे आहेत हे पाश आहेत तुम्हाला लागलेले आणि या पाशांमध्ये तुम्ही अडकलेले आहात आणि हेच बंदीशाळा आहे तुमची. हे जे पाश आहेत तुम्हाला लागलेले कधीच तुम्हाला ही बंदीशाळा तोडून उडू देत नाहीत आणि ईश्वराकडे जाऊ देत नाहीत. आणि म्हणून मी तुम्हाला म्हटलो जग हे बंदीशाळा. हे गीत खूपच सुंदर आहे. पुन्हा एकदा मी तुम्हाला म्हणत आहे, जग हे बंदीशाळा हे गीत ऐका. आणि आजच्या सत्रातीलही तोच प्रश्न आहे. जग हे बंदीशाळा हे गीत एकदा ऐका युट्यूबवर. आणि तुम्हाला काय वाटते ते गीत ऐकल्यानंतर? तुमच्या मनामध्ये काय भावना येतात, काय वाटते तुम्हाला ते गीत ऐकल्यानंतर? हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आता तुम्हाला असं वाटेल हे काय प्रश्न झाला का? चित्रपटातील गीताविषयी तुम्ही आम्हाला प्रश्न विचारत आहात. परंतु या अगोदर मी तुम्हाला एक लीळाचरित्रातला प्रश्न विचारलेला आहे, पुढवाटवा म्हणजे काय. आणि दुसरा प्रश्न आजच्या सत्रातील आहे, हे गीत म्हणजे एक प्रकारचं भजन आहे. इतका सुंदर संदेश यामधून आपल्याला प्राप्त होतो. एकदा ते गीत अवश्य मी म्हणतो म्हणून ऐका. आणि तुम्हाला अध्यात्मासाठी पूरक अशा काय गोष्टी तुम्हाला त्यातून समजल्या, तुम्हाला असं कोणतं वाक्य भावलं त्यातलं, हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. मी जे तुम्हाला म्हटलं होतं की साधू संतांनी पण वासनिक मंडळींची भेट घेतली पाहिजे असं देव सांगतात, हे तुम्हाला आजच्या सत्रामध्ये ऐकायला मिळणार आहे. परंतु आजचा वेळ खूप झालेला आहे आणि त्यामुळे क्षमस्व, मी ते चरित्र घेऊ शकत नाही. चरित्र मोठं आहे. हे चरित्र उद्याच्या सत्रामध्ये आपण पाहणार आहोत की देव म्हणतात वासनिक मंडळीची भेट साधू संतांनी पण घेतली पाहिजे. महंत असेल, संत असेल, साधू असेल, त्याने वासनिक मंडळीची भेट घेतली पाहिजे आवर्जून. यामध्ये त्या महंताचंही हित आहे, साधू संतांचंही हित आहे असं देव सांगतात. तर काय प्रसंग होता नेमका हे सर्व आपण उद्याच्या सत्रामध्ये जाणून घेणार आहोत. नेहमीच्या प्रमाणे तुम्हाला आजचा हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आणि अजून जर तुम्ही या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लगेच या व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल. तर भेटूया उद्याच्या सत्रामध्ये स्वामींच्या काही नवीन चरित्रासह, ज्यामध्ये तुम्हाला समजणार आहे स्वामी साधू संतांना पण सांगतात की वासनिक मंडळींची भेट घेत जा. ज्याप्रमाणे मी तुम्हाला सांगितलं की वासनिक मंडळींनी प्रत्येक मार्गामध्ये गेलं पाहिजे, प्रत्येक स्थानापाशी गेलं पाहिजे. जर तुम्ही कुठे प्रवास करत आहात आणि रस्त्यामध्ये स्थान आहे तर त्याला कधीही डावलू नये. तुम्ही रस्त्याने जात आहात, रस्त्यामध्ये कुठे आश्रम आहे तर त्या आश्रमाला तुम्ही कधी डावलू नये. त्या आश्रमामध्ये गेलात, तुम्ही त्या स्थानापाशी गेलात तर तुमचे बरेच काही अनिष्ट टळू शकतात प्रवासामधले. तर हे तर सांगितलं, एक बाजू झाली ही. परंतु स्वामी हेही सांगतात की प्रत्येक साधू संताने, महंताने प्रत्येक वासनिकांची भेट घेतलीच पाहिजे. हेही महत्वाचं आहे. तर यामागचं कारण काय होतं हे आपल्याला उद्याला समजणार आहे. खूप महत्वपूर्ण चरित्र आहे. भरपूर काही ज्ञान तुम्हाला मिळणार आहे उद्याच्या सत्रामध्ये. आणि तुम्हाला असं वाटत असेल उद्याचं सत्र तुमच्याकडून सुटू नये, तर नवीन दर्शक जे आले असतील त्यांनी अजून चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर त्यांच्यासाठी सांगू इच्छितो की लगेच या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा आणि ऑल ऑप्शन सिलेक्ट करा. म्हणजे भविष्यामध्ये मी जे काही असे ज्ञानवर्धक व्हिडिओ अपलोड करणार आहे ते व्हिडिओ तुमच्याकडून सुटणार नाही. नित्यनेमाने तुमच्यापर्यंत ते व्हिडिओ पोहोचत राहतील. तर भेटूया उद्याच्या सत्रामध्ये स्वामींच्या काही नवीन चरित्रासह. तोपर्यंत दंडवत प्रणाम. जय श्रीकृष्ण. दंडवत